नमस्कार. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू झालेली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप. आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. तर या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पाण्याचे विश्वसनीय स्रोत आहेत, परंतु सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही. या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत करण्यासाठी सोलर पंप बसविण्यात येणार आहेत. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये: शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारी स्वयंपूर्ण योजना. फक्त 10% खर्च देऊन शेतकरी सौर पॅनलचा संपूर्ण संच आणि कृषी पंप मिळवू शकतात. SC किंवा ST शेतकऱ्यांसाठी त्यांना फक्त 5% भरावे लागतील. उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकार करतात. जमिनीच्या आकारानुसार 3 ते 7.5 HP पर्यंतचे पंप दिले जातील. विम्यासह 5 वर्षाच्या दुरुस्तीची हमी समाविष्ट आहे. वीज बिल किंवा वीज कपातीची काळजी करण्याची गरज नाही. सिंचन वापरण्यासाठी दिवसा वीज हमी दिली जाते. लाभार्थी निवडीचे निकष: 2.5 एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 हॉर्सपॉवर HP पर्यंतचे सौर पंप मिळतील. 2.51 ते 5 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5 HP पंप मिळणार आहेत. 5 एकरापेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 HP पंप मिळणार आहेत. शेतकरी त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी ऊर्जा असलेला पंप देखील निवडू शकतात. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल आणि नद्या किंवा नाल्यांजवळील मालकही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. विहिरी, बोरवेल किंवा नद्या असलेल्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या जागेवर पाण्याचा विश्वसनीय स्रोत असणे आवश्यक आहे. तथापि, संवर्धनासाठी असलेल्या जलाशयामधून पाणी घेण्यासाठी पंप वापरता येत नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच्या सौर पंप योजनेचा लाभ घेतला नाही, जसे की अटल सौर पंप योजना 1 आणि 2 आणि मुख्यमंत्री सौर पंप योजना, ते अजूनही या मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. आवश्यक कागदपत्रे: शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा 7बारा उतारा, जलस्रोताची नोंद आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा किंवा मालकांचा ना हरकत दाखला ₹200 च्या स्टॅम्प पेपरवर देणे बंधनकारक आहे. आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, जातीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती किंवा जमाती लाभार्थीसाठी. पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. कागदपत्रे PDF फाईलमध्ये अपलोड करावीत ज्याची साईज 500 KB पेक्षा जास्त नसावीत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया: मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला अर्ज करण्यासाठी अधिकृत solar.mtsk.py या पोर्टलवर जाऊन त्यानंतर लाभार्थी सुविधा या टॅबवर क्लिक करून अर्ज करा या बटणावर क्लिक करा. अर्जामध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि जमिनीची माहिती, रहिवासी पत्ता, जलस्रोत किंवा सिंचन माहिती, कृषी तपशील, अगोदर असलेल्या पंपाचा तपशील, लागणाऱ्या पंपाचा तपशील, बँक तपशील, घोषणापत्र आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला पोचपावती मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता आणि रक्कम भरणा करू शकता. हेल्पलाईन नंबर: एखाद्या शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करताना अडचण आल्यास त्यांनी तालुका स्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. ते महावितरणच्या केंद्रीय ग्राहक सेवा केंद्राशीही संपर्क साधू शकतात. मदतीसाठी शेतकरी 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकतात. धन्यवाद.